शपथविधी आधी हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे। शिंदेंच्या शपथविधीवरून सस्पेन्स कायम आहे। गृह खात्यावरून पेच जो आहे तो कायम आहे। शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी आहेत। शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न पूर्णपणे त्यांच्याकडून केले जात आहेत आणि शपथविधी आधी 3 तास अगोदर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया दिनेश यांच्याकडे। दिनेश, होय, सत्ता स्थापनेआधी जवळपास 3 तास उरलेले आहेत। अजूनही एकनाथ शिंदे यांचा निर्णय होत नाहीये की मंत्रिमंडळात सहभागी व्हावं की नाही व्हावं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अथवा नाही। पण त्यांचे नेते, त्यांचे सहकारी त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत। सध्या आपण बघू शकतो, आपण वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरच आहोत। थोड्या वेळापूर्वी उदय सामंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले ही त्यांची निकटवर्तीय सहकारी मंडळी त्यांच्या निवासस्थानी गेलेली आहेत। एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी त्यांनी खरं तर घोषित केलं होतं पत्रकार परिषदेत की सायंकाळपर्यंत ते निर्णय जाहीर करतील। या पत्रकार परिषदेनंतर त्यांची नेत्यांबरोबर बैठकही झाली। त्यातही नेत्यांनी ही भूमिका, आग्रही भूमिका घेतली होती की तुम्ही मंत्रिमंडळात असलं पाहिजे। तसा ठरावही याआधी, नेता निवडीचा ठराव याआधीच झालेला सर्वाधिकार हे एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत। पण एक प्रेशर टॅक्टिक्स, पण हे प्रेशर टॅक्टिक्स का आहे? मुख्यमंत्री पद मिळालं नाही, गृहमंत्री पद मिळतंय की नाही या बाबतीतली शाश्वती नाही, तर चांगली खाती, गृहमंत्री पद मिळत नसेल तर चांगली खाती मिळावी यासाठीचं हे प्रेशर टॅक्टिक्स आहे का? पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनाही पत्रकार परिषद हा प्रश्न विचारण्यात आला, पण त्यांनी असं म्हटलं की कुठलाही दबाव तंत्राचा भाग नाहीये। एकनाथ शिंदे यांचं मत आहे की ते सरकार बाहेर राहून पक्ष संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करतील। असाच प्रकार किंवा अशीच भूमिका याआधी देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी घेतली होती, जेव्हा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा स्वतः फडणवीसांनी केली होती। त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आपण या मंत्रिमंडळात नसू, आपण मंत्रिमंडळाबाहेर म्हणजे सरकार बाहेर राहून सरकार मजबूत करणं, सरकार चांगलं काम करतंय या संदर्भात आपली भूमिका राहील आणि पक्ष संघटन आणि वाढी करता म्हणजे भाजपच्या राज्यातल्या विस्तार आणि पक्ष संघटन मजबूती करता आपण काम करू। त्यानंतर घडामोडी घडल्या। दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना, माफ करा, देवेंद्र फडणवीस यांना फोन आले। JP नड्डा यांनी ट्विट केलं, देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर फडणवीस यांनी आपली भूमिका बदलली आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले। त्यानंतर कालांतराने अजित पवारही या मंत्रिमंडळात आले। तिघांचं सरकार या निवडणुकांना सामोरं गेलं। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर विधानसभेत घवघवीत यश मिळालं। या यशाचं श्रेय कोणतं? याआधी आपण म्हटलं की जेव्हा निकाल लागला, निकाल लागण्याआधी म्हटलं जात होतं की शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील, पण मुख्यमंत्री कोण होणार याचा एकत्रित निर्णय घेतला जाईल। त्यानंतर निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संकेतांच्या माध्यमातून तर शपथविधीच्या आधी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। शिंदेंच्या शपथविधीवरून सस्पेन्स कायम आहे। गृह खात्यावरून पेच आहे कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे आमदार वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत।